नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम प्रॉपर सरळ सेवा फोकस करणाऱ्या म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, जलसंपदा, क्लर्क इत्यादी इत्यादी होऊ इच्छिणाऱ्या सगळ्या सहकारी मित्रांचं मी प्रदीप जयराम बोधले मनापासून स्वागत करतोय. तुमची ज्यावेळेस 12वी होते, तुमचं ग्रॅज्युएशन होतंय, त्यावेळेस तुम्हाला वाटतंय पटकन एमपीसी करीत बसण्यापेक्षा पटकन कुठं कुठं जॉईन होणं गरजेचं आहे, सरकारी नोकरी मिळवणं गरजेचं आहे. आणि मग सगळ्यात तुमच्या समोर पहिल्यांदा नोकऱ्या कोणत्या दिसतात? तलाठी व्हावं, ग्रामसेवक व्हावं, किंवा बाबा आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा वगैरे झालाय, पटकन आपलं जलसंपदेच्या जागा निघतात तिथं जावं, किंवा ॲग्रीचा डिप्लोमा झालाय कृषी सेवक व्हावं, इत्यादी इत्यादी. आणि मग तुम्ही पटकन वर्ग 3 ज्याला तुम्ही क्लास 3 म्हणता, ही नोकरी जॉईन करण्यासाठी धावपळ करायला चालू करता. आणि समोर पटकन तुमच्या येतंय आयला यंदा तलाठीची परीक्षा TCS IBPS घेणार आहे. बरोबर का नाही? आणि पुन्हा तुम्हाला तुमचा कोणतरी जवळचा माणूस ज्याच्याकडे तुम्ही एक ही करून बघत असता, ती म्हणते यंदा बेटा सगळ्या परीक्षा TCS IBPS कडे गेला आणि TCS IBPS चा एक पॅटर्न आहे. आज आपल्याला तीच बघायचं आहे. किंवा अशी भरपूर पोर आहेत ज्यांनी यापूर्वी बी तलाठी परीक्षा ज्यावेळेस जिल्हा निवड समितीकडनं घेतल्या जात होत्या त्यावेळेस देत होते सरळ सेवा, बरोबर का नाही? जिल्ह्याच्या असायच्या आपापल्या तिथं फॉर्म भरत होते. आता त्यांना TCS IBPS पॅटर्न फेस करायला लागले. किंवा एमपीसी करणारं पोरग म्हणतोय आपल्याला प्री आहे, मेन्स आहे आणि उद्योग आहे एवढा मोठा, एक जाहिरात बाहेर पडायला वर्ष 6 वर्ष चाललंय, मग तोपर्यंत फॉर्म भरतो तलाट्याचा. ती म्हणते त्याच्या यायला आता इकडे TCS पॅटर्न आहे, IBPS पॅटर्न आहे. नेमकी भानगड काय आहे? जर एमपीसी करणाऱ्या पोराने आहे ह्या अभ्यासावर TCS IBPS क्रॅक करायचा प्रयत्न करत असताल, लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये थोडा चेंजेस करावा लागतोय, ही समजून घ्या. नाहीतर पुन्हा डिप्रेशन मध्ये आयला मी 4-4, 5-5 मिनिट दिले त्यानं मला इकडे मार्क पडले नाहीत, असा गोंधळ होणार आहे. समजून घेऊ काय भानगडे. बेसिक टू ऍडव्हान्स एकदम नवीन पोरापासून ज्यांनी पाठीमागच्या परीक्षा दिल्यात त्यांच्यापर्यंत तुम्हाला अगदी 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 क्रॅकच करण्यासाठी ही आजचं लेक्चर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. काय भानगडे TCS IBPS तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता यापूर्वी ज्या काही सरळ सेवा परीक्षा होत होत्या, मग ती समाज कल्याणच्या असू द्या किंवा तुमच्या महिला बाल विकासच्या असू द्या किंवा तलाठी, ग्रामसेवक इत्यादी 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 असू द्या, ह्या परीक्षा त्या विभागामार्फत कंडक्ट केल्या जात होत्या. किंवा आपल्याकडे एक प्रकार होता जिल्हा निवड समिती, किंवा आपल्याकडे एक प्रकार होता जिल्हा निवड समिती. आणि हेच जर तुमचा कार्यक्रम क्लास 2 पासून PSI, STI, ASO असेल तर तुमची कंडक्टिंग एजन्सी म्हणजे ही परीक्षा कुणी घ्यावी, तुम्ही परीक्षा घ्या, यंत्रणा राबवा आणि आम्हाला फक्त आणि फक्त निवड झालेले उमेदवार जॉईनिंगला सुपूर्त करा. ह्यासाठीचा आपला आयोग कोण होता? हो, MPSC, बरोबर का नाही? ह्यांचं पूर्वी काम काय होतं? ह्यांनी समजा गृहीत धरा, बरं का, गृहीत धरा म्हणतोय आपण, गृहीत धरू तलाठी MPSCच्या संदर्भामध्ये आपण PSIचं उदाहरण घेऊ आणि जिल्हा निवड समितीच्या संदर्भात आपण तलाठी ह्या पदाचं उदाहरण देऊ. समजा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये तलाट्यांची काही पद रिक्त आहेत, तर मग तलाट्याची जाहिरात काढली जायची. आणि जाहिरात काढत असताना मग ही जिल्हा निवड समिती, एक जिल्हाधिकारी, कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जायची. ती समिती जाहिरात काढणार आणि बाबा समजा गृहीत धरा की आम्हाला 100 पद तलाट्यांची भरायची आहेत, 100 पदासाठी जाहिरात काढली जायची. हीच समिती ठरवायची की ह्या परीक्षा कशी लेखी घ्यायची, इंटरव्ह्यू ठेवायचा आहे नाही ठेवायचा. आधी फक्त लेखीच परीक्षा 100 प्रश्नांची असायची. मग ही 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका जिल्हा निवड समिती विशिष्ट यंत्रणेकडून तयार करून घ्यायची. त्याच पद्धतीने एमपीसी सुद्धा काय करतोय, त्यांचा एक पॅनल तयार करतोय. त्या पॅनल कडनं PSIचा जो पूर्वचा मुख्यचा पेपर तयार करून घेतला जायचा. आणि ह्या दोघांचं पहिलं काम काय असायचं की बाबा एकूण किती अर्ज आलेत, ते अर्ज पात्र किती आहेत, त्यांच्यासाठी परीक्षेची योजना तयार करणं MPSCचं बी आणि जिल्हा निवड समितीचं बी काम होतं. आणि त्या परीक्षा सगळी पार पाडायची. तुमचे सगळे जो आन्सर की घेतल्या त्यानुसार सगळ्यांचे मार्क ठरवले आणि मग आम्हाला 100च पदं पाहिजे होते. 100 पोरांची निवड, जास्तीत जास्त जे मार्क आहेत मग त्या संवर्गाप्रमाणे कोण ST, महिला आहे, पुरुष आहे, त्या पद्धतीनं फक्त आणि फक्त डायरेक्ट सरकारकडे ह्या 100 नावाची यादी हे सिलेक्ट झालेले आहेत असं पाठवलं जात होतं.
ह्यांचा रोल इथंच संपला. ह्यांनी 100 पोरांची निवड यादी तयार करून शासनाकडे पाठवायची. हेच काम सध्या महाराष्ट्र शासनाने सरळ सेवांच्या संदर्भामध्ये TCS आणि IBPS ह्या कंपन्यांकडे दिलेलं आहे. पहिल्यांदा ही समजून घेऊ. TCS आणि IBPS दुसरं तिसरं काही नाही. ह्या TCS आणि IBPS ह्या दोन्ही एक खाजगी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या IT क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आहेत. IT क्षेत्र ज्याला म्हणता ना तुम्ही कॉर्पोरेट मधलं, त्या कंपन्या आहेत त्या. तुम्ही म्हणत असताल ही काय प्रकार आहे. आता भानगड काय झाली, मनुष्यबळ जास्त लागायला लागलं होतं ऑफलाईन परीक्षा घेत असताना, बरोबर का नाही. आणि मनुष्यबळ बी जास्त लागत होतं. त्याच पद्धतीनं पुन्हा भ्रष्टाचार अमकतमक लय लाखलपडी बारा भानगडी आल्या. म्हणून शासनाने काय कार्यक्रम चालू केला होता की आम्हाला सगळ्या परीक्षा ह्या पारदर्शक स्वरूपात ऑनलाईन स्वरूपातच घ्यायच्या आहेत. आणि मग ऑनलाईन स्वरूपात जर परीक्षा घ्यायच्या असतील तर आपल्याला ते कॉम्प्युटर आणि ते तेवढा सगळा सेटअप आणि फिटअप ह्या गोष्टी किंवा त्या पद्धतीचं सॉफ्टवेअर ह्या गोष्टी लागत होत्या. म्हणून ह्या IT क्षेत्रात असणाऱ्या कंपन्या होत्या. ह्यांनी रेल्वेच्या असतील, केंद्राच्या काही असतील परीक्षा, बँकिंगच्या असतील, ह्या परीक्षा घ्यायचा ह्यांना अनुभव होता. म्हणून शासनाने आपल्या जे काही सरळ सेवा किंवा ज्याला आम्ही वर्ग 3 म्हणतो, ह्या वर्ग 3 ची सगळी पदं तलाठी, ग्रामसेवक, अमक तमक हे सगळे ह्यांच्याकडे, परिचारक हे ते ह्यांच्याकडे वर्ग केलं. मग ह्यांचं काम काय आहे, ह्यांचं काम फक्त आणि फक्त जाहिरात. शासनाने ह्यांना सांगितलं इतक्या पदांची जाहिरात. ह्यांचं काम आहे हे सगळा सेटअप आधी बघितला जातो की कुठं कुठं आपल्याला परीक्षा अरेंज करता येतील. मग इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, जिथं जिथं कॉम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, हे सगळे सेक्टर हे अक्वायर करतात. ह्यांचं एक सॉफ्टवेअर आहे की बाबा त्या सॉफ्टवेअरला त्या पद्धतीने ऑर्डर दिलेली असणार आहे. 100 प्रश्नांचा पेपर जे काय असेल नसेल ते. आणि ह्यांचं काम आहे विद्यार्थी बोलिवणे, म्हणजे जनरेट तुमचं हॉल तिकीट जनरेट करणे, विद्यार्थी बोलिवणे, पारदर्शक स्वरूपात परीक्षा घेणे, तुमचे आन्सर की आतमध्ये सॉफ्ट कॉपीच्या संदर्भात कलेक्ट करणे, ते ह्याच्यात लावणे, मग एकत्रित मार्क सगळ्यांचे टाकणे, त्यातनं इतक्या पदांसाठी किती मार्क बसते तसा कट ऑफ लावणे आणि इतके निवडलेले आहेत शासनाला सुपूर्द करणे. हे काम तुमचं TCS IBPS आहे. समजून घेतलं असेल तर आपण हळूच पुढे जाऊ. मग सर काय बरं, मग परीक्षाच आहे, मग का भानगड काय, का पोरं एवढी इरिटेट व्हायला लागली, का पोरं एवढी टेन्शन मध्ये TCS आणि IBPS, TCS IBPS पहिल्यापेक्षा वेगळं. त्याचं कारण असं होतं की ज्या वेळेस ह्यांनी TCS आणि IBPS ने ज्या वेळेस परीक्षा घ्यायला चालू केल्या, सर्वसाधारणपणे जर आमच्याकडे 2 प्रकारची पद आहेत ना, एक टेक्निकल पद आणि एक नॉन टेक्निकल पद. टेक्निकल पद म्हणजे उदाहरणार्थ देतो तुम्हाला की आम्हाला तलाठी ही एक पद आहे आणि दुसरं आमच्याकडं समजा कृषी सेवक ही एक पद आहे. आता भानगड काय आहे, तलाठी पदासाठी कोण पात्र आहे, तलाठी पदासाठी एनी ग्रॅज्युएट कुठल्याही शाखेमधनं ज्याची पदवी झालेली आहे, BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, ज्याला म्हणता तुम्ही ग्रॅज्युएशन, असा कोणताही विद्यार्थी पात्र आहे. ह्याला कुठल्याही विशेष शिक्षणाची गरज नाहीये. एनी ग्रॅज्युएट. परंतु कृषी सेवक साठी कोण पात्र आहे, असाच पोरगा कृषी सेवक साठी पात्र आहे ज्याचं BSc ऍग्री किंवा डिप्लोमा तुमचा, बरोबर का नाही, डिप्लोमा कृषीचा ज्याचा झाला आहे हाच विद्यार्थी पात्र आहे. मग आपण काय म्हणतो, ही जी कृषी सेवक पद आहे ते तांत्रिक मध्ये मोडतं, टेक्निकल मध्ये मोडतं, आणि तलाठी हे पद नॉन टेक्निकल मध्ये मोडतं. सेम पॅटर्न. समजा डी फार्मसीसाठी जागा भरायच्या, त्या डी फार्मसी वरनं जागा आहे, पद आहे, समजा औषध निर्माण अधिकारी म्हणतात त्याला. मग त्याला काय विशेष शिक्षण घ्यावं लागेल ना, त्याची फार्मसी असेल तरच फॉर्म भरता येत आहे ना. मग तो टेक्निकल मध्ये मोडला. मग आमच्याकडे काय भानगड झाली की टेक्निकलची जर पद असतील तर त्यासाठी आम्ही प्लेन मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि मॅथ रिजनिंग हे 4च घटकावर 100 प्रश्नांचा पेपर तयार करायचे TCS IBPS त्यांचं काम. पण हे नॉन टेक्निकल असेल तर इथं ह्या विषयाबरोबर म्हणजे तुमचा मराठी, तुमचा इंग्रजी, तुमचा सामान्य ज्ञान आणि तुमचा मॅथ्स रिजनिंग हा
ह्यांच्यावर फक्त आणि फक्त फक्त म्हणजे भरपूरच झालं 60 प्रश्न आणि त्या विषया म्हणजे डी फार्मसीचा जर असेल पद तर डी फार्मसीचे 40 मार्क, कृषीचं जर कृषी सेवक असेल कृषीचे 40 प्रश्न, अशा पद्धतीनं 100 प्रश्नांचा तुमचा पेपर डिझाईन व्हायला लागला. हे काम ह्या TCS आणि IBPS चं होतं. मग पुन्हा प्रश्न तिचं ठीक आहे सर इथपर्यंत क्लिअर झाला आम्हाला. मग टेन्शन काय आहे? त्याचं टेन्शन असं होतं मित्रांनो, सगळ्यात मोठी गोष्ट की ह्या ज्या कंपन्या होत्या TCS IBPS, TCS कडनं जर पेपर घेतला, आपण पहिल्यांदा दोघातला फरक समजून घेऊ आणि एकत्रित दोघांचं म्हणजे इतर पेक्षा ही काय भानगड आहे ती बी समजून घेऊ. जर TCS नी पेपर घेतला, जर IBPS नी पेपर घेतला तर काय भानगड आहे. TCS नी पेपर घेतला तर हा पेपर 100 प्रश्न आणि 200 गुणाचाच असणार आहे. IBPS नी पेपर घेतला तरी सुद्धा हा पेपर 100 प्रश्न आणि 200 गुणाचाच असणार आहे. भानगड अशी आहे TCS कोणत्याही एका पर्यायाला A B C D किंवा तुमचा 1 2 3 4 चारच पर्याय तुम्हाला TCS देत आहे. IBPS कडे जर गेलात IBPS तुम्हाला A B C D आणि E अशा पद्धतीने 5 पर्याय देत आहे. म्हणजे आपण काय आहे समजा आपण असं गृहीत धरलं काय महाराष्ट्राची काय ते भारताची आर्थिक राजधानी टिंबटिंब आहे. मग ते ह्या प्रश्नाला पर्याय TCS 4 देणार. नागपूर, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, हैदराबाद सॉरी 4च पर्याय देणार. इकडे तुम्हाला 1 पर्याय वाढणार. हा पहिला फरक ह्या दोघांमधला TCS IBPS मधला. दुसरा फरक काय आहे, ज्या वेळेस तुम्ही पेपरला जाणार पेपर देणार येत असताना तुम्हाला काही दिवसांनी का होईना तुम्हाला तुमची आन्सर शीट आणि तुमचा प्रश्नपत्रिका TCS तुम्हाला प्रोव्हाइड करते. समजून घ्या. तुम्हाला तुमच्या ईमेल ऍड्रेसला तुमची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तर पत्रिका TCS तुम्हाला प्रोव्हाइड करते. IBPS तुम्हाला फक्त आणि फक्त डायरेक्ट तुमचं नाव निकालात आहे का नाही तुम्हाला IBPS कडनं प्रश्नपत्रिका बाहेर येत नाही. हा IBPS चा एक फरक TCS आणि IBPS. बाकी ईच अँड एव्हरी गोष्टी समानच आहे त्या. बाकी मध्ये काही नाही. ही कार्यक्रम TCS IBPS मधला दोघातला फरक कळला काय. TCS 4 पर्याय देते, IBPS 5 पर्याय देते. TCS प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका काही दिवसांनी का होईना तुमच्या ईमेलला येऊन जाते. IBPS कडनं असला काही भानगडी येत नाही. यू आर इलिजिबल ऑर नॉट इलिजिबल एवढंच कळतंय. तुम्ही पात्र ठरलात अपात्र ठरलात, सिलेक्शन झाले नाही झाले एवढंच कळतंय. हे IBPS चं. आता भानगड काय, आता पुस्तक आमच्यात आणि ह्यांच्यात काय फरक आहे. आधी आपण काय ऑफलाईन पेपर देत होतो. 100 प्रश्नाची पत्रिका प्रश्नपत्रिका एकदमच हातात 4 गोल काळ्या पेनने गोल करीत हिंडायचं. हे पूर्वीचा पॅटर्न. आता ह्यांच्याकडनं काय झालंय, आता भानगड अशी आली तुम्हाला की तुमच्या समोर स्क्रीन आहे, हातात माऊस आहे, समोर प्रश्न दिसते, उत्तराला टिक करायचं, पुढे जायचं. उत्तर जर येईना गेले मग सोडून द्यायचे, स्किप करायचं, पुढे सरकायचं. अशा पद्धतीचं हे असणार आहे. पण भानगड आता अशी असणार आहे. आता तुम्हाला काय केलेलं आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. TCS आणि IBPS दोघांकडनं तुम्हाला प्रश्नांचे 4 सेट तयार करण्यात आले आहेत. समजा हा A सेट आहे 25 प्रश्नाचा, हा B सेट आहे 25 प्रश्नाचा, हा C सेट आहे 25 प्रश्नाचा. महाराज नीट हळूहळू. C सेट 25 प्रश्नाचा आणि तुमचा D सेट असणार आहे हा सुद्धा 25 प्रश्नाचा. समजून घ्या ही पॅटर्न बरं का. आता इथनं पुढे सगळा कार्यक्रम असाच आहे. आधी काय होत होतं तुम्हाला 100च्या 100 प्रश्नपत्रिका हातात येत होती किंवा पाठीमागच्या वर्षी 2023-24 मध्ये ज्या परीक्षा झाल्या त्यावेळेस काय होत होतं की तुम्ही डायरेक्ट पहिल्या प्रश्नांवरनं 50व्या प्रश्नावर सुद्धा उडी मारू शकत होता. समजा मला 1 ते 6 माझे प्रश्न सुटले, मला 7वा प्रश्न जमाना गेलाय, मग मला 8वा बी नाही, मला काय करायचं, मला मराठी सोडवायचं नाही, मला डायरेक्ट इंग्लिश मध्ये जायचंय. जाता येत होतं. आता तसं करता येत नाही. ही फरकही लक्षात ठेवा. ऑफलाईनला सुद्धा तुम्ही आधी काय करायचे, 89वा प्रश्न सोडलेला, मला गणित सोपं जातंय, मी चालू केलं 75-76 पासून
सोडवायला लागलो गणित. मला गणितच सोडवायचं नाही आता, मला डायरेक्ट का नाही मराठीत जायचंय. करता येत होतं, इथं करता येणार नाही. इथं भानगड अशी झालीये, 25-25चा प्रश्नासाठी तुम्हाला कंप्लीट त्यांनी अर्धा तास दिलेला आहे. तुम्ही हा सेक्शन कंप्लीट 30 मिनिटासाठी सोडवायचा आहे, हा 30 मिनिटासाठी सोडवायचा आहे, हा 30 मिनिटासाठी ना हा 30 मिनिटासाठी. तुम्हाला जे 25 प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी प्रत्येक सेक्शनला तुमचे मराठीचे प्रश्न असणार आहेत, इंग्लिशचे प्रश्न असणार आहेत, सामान्य ज्ञानचे प्रश्न असणार आहेत, मॅथ्स अँड रिजनिंगचे प्रश्न असणार आहेत. सगळ्या सेक्शन मध्ये मराठी असणार आहे, इंग्लिश असणार आहे, जीके असणार आहे, मॅथ्स अँड रिजनिंग असणार आहे. सेम टू सेम मराठी असणार आहे, इंग्लिश असणार आहे, जीके असणार आहे, मॅथ्स अँड रिजनिंग असणार आहे. मराठी असणार आहे, इंग्लिश असणार आहे, जीके असणार आहे आणि मॅथ्स अँड रिजनिंग सुद्धा असणार आहे. प्रत्येक सेक्शनला 4 विषय असणार आहेत आणि हे 4 विषय करीत असताना ते काय करणार माहिती आहे का तुम्हाला? ते तुम्हाला अशा पद्धतीनं हे जी बेरीज 25 झाली पाहिजेत. समजा मी असं करणार, ते समजा मराठीचे 7 प्रश्न घेतले, इंग्लिशचे 6, जीकेचे 6, मॅथ्स अँड रिजनिंगचे 6 घेणार. आता काय करणार, मराठीचे 7 घेणार, मराठीचे 6 घेणार, इंग्लिशचे 7 घेणार, जीकेचे 6, मराठीचे मॅथ्स अँड रिजनिंगचे 6, असे 25 चिले होत. कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये 3 विषयाचे 6, एका कुठल्या तरी विषयाचे 7 प्रश्न घेणार. म्हणजे तुम्हाला पहिल्या अर्ध्या तासात सगळ्या विषयाच्या प्रश्नांना हात घालायचा आहे. दुसरा फरक काय केलाय त्यांनी, दुसरा फरक करत असताना त्यांनी असं केलेलं, आधी आपलं काय होत होतं, मराठी सोपं 5 मिनिटात सगळं टेन्शन फ्री, तोपर्यंत तुमची बॉडी मेंदू सेट होत होता वातावरणात. आता तसला प्रकारच नाही. पहिल्या अर्ध्या तासात सगळ्याला फेस करायचे, इंग्लिशला बी फेस करायचे. हे कशासाठी सांगतोय, तुम्हाला तुमच्या मानसिकतेवर बरोबर का नाही काम करता यावं. तिथं गेल्यानंतर आता अभ्यास करताना मी टॉपिक वाईज PYQ करतोय, मी का नाही समाज सुधारक घेतले आणि मग 150 प्रश्न समाज सुधारकाचे सोडवले. अरे येड्या, आता टॉपिक वाईजच्या नादी लागत असतील तर ही समजून घे, तिथे गेल्यानंतर अर्ध्या तासात सगळ्याला झटायचंय. त्याची सवय आतापासून अभ्यास करताना हा बदल करावा लागणार आहे. कळालंय का काय सांगायचंय ते आम्हाला नीटनेटकं समजावून. गोष्ट 2, तुमचा जर समजा तुम्हाला किती मिनिटं दिलेले आहेत ए सेक्शन साठी, 30 मिनिटं तुम्हाला ए सेक्शन साठी दिलेले होते. एखाद्याचा ए सेक्शन 12व्याच मिनिटात संपलाय. सर मला पटकन बी सेक्शन मध्ये जायचंय, गप बस. उरलेली 18 मिनिटं शांत बसायचं, इकडं तिकडं शेजारी कोण बसलंय, काय करतय बघत बसायचं, हलता येत नाही. 30 मिनिटं पूर्ण झाल्याशिवाय जाता येत नाही, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे कितीही उत्साह असला आणि स्वतः शिक्षण असला गडबड करायची नाही. शांत चित्ताने किती जरी पळाला तरी हिथं तुझ्या समोर काय आहे, दरवाजा बंद आहे. हा दरवाजा 30व्याच मिनिटाला उघडणार आहे, मग तू दुसऱ्या सेक्शन मध्ये जाणार आहेस. सर वेळ कमी पडला तर काही नाही, काहीच करता येत नाही, काहीही करता येत नाही. वेळ कमी पडला तर सर माझं राहिलंय आता पर्याय नाही त्याला. म्हणजे 30 मिनिटाच्या आत पूर्ण करायचंय आणि आज जरी तुझं झालं तरी 30 मिनिटं थांबायचं आहे. हा एक फरक आहे. समजलं असेल, क्लिअर झालं तुम्हाला ही गोष्ट. गाडी थोडी पुढे घेऊन जातो. आता आपण आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये काय बदल करायचा आहे, अभ्यासक्रमामध्ये काय चेंज करायचं आहे. सर मराठी आहे सगळीकडे, होय मराठी सगळीकडे आहे, मान्य आहे. पण आपण इतर वेळेस काय करायचो, मराठीला आम्ही इतर वेळेस आम्ही करीत होतो व्याकरण करीत होतो, बरोबर. मराठी त्याच पद्धतीनं इंग्लिश सेम टू सेम आहे बरं का. मराठी जसं आहे तसंच इंग्लिश सुद्धा आहे, मराठी जसं आहे तसंच इंग्लिश सुद्धा आहे. आम्ही मराठी आणि इंग्लिशला काय करायचो, मराठी आणि इंग्लिशला आम्ही काय करत होतो तर आम्ही करीत होतो व्याकरण करत होतो, त्याच पद्धतीनं शब्दसंग्रह करत होतो, बरोबर.
आपण MPC असेल तर आपण उतारा करायचो. आता तुम्हाला जर TCS IBPS कडनं घटायचं असेल तर याच्या बरोबर तुम्हाला मराठी आणि शब्दसंग्रहामध्ये जोड काय द्यायची आहे, याच्यामध्ये तुम्हाला उतारा सुद्धा बघावा लागणार आहे. प्लस ह्यांचे विशिष्ट 3 ते 4 घटक आहेत तुम्हाला लँग्वेज मध्ये, मराठी आणि इंग्लिश मध्ये. काय काय घटक आहेत? पॅराजंबल म्हणजे वाक्यांचा योग्य क्रम लावा, पिक आउट द एरर, एक वाक्य देऊन त्यातला अशुद्ध भाग ओळखायचा आहे, फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागी समर्पक शब्द रचना. ही वेगळे काही टॉपिक्स आहेत. हे टॉपिक तुम्हाला इथं करावे लागणार आहेत. कशाला? मराठी आणि इंग्लिशला. त्यातल्या त्यात व्होकॅब्युलरीवर पुन्हा जास्त भर तुम्हाला ठेवावा लागणार आहे. व्होकॅब्युलरीवर तुम्हाला जास्त भर ठेवावा लागणार आहे. त्यात पुन्हा भानगड आहे इंग्लिशच्या संदर्भामध्ये करत असताना, बरं का, इंग्लिशच्या संदर्भामध्ये यापूर्वी हाच फरक त्याला समजून घेता आला, त्याचा निकाल आलाय. तुम्ही ज्या वेळेस MPC साठी ज्या पद्धतीचं इंग्लिश केलं, तुम्ही इतर यापूर्वीच्या ज्या वेळेस तलाठी ग्रामसेवकच्या भरती निघत होत्या त्यावेळेस तुम्ही ज्या पद्धतीचं इंग्लिश केलं, निवळ त्या पद्धतीनं इंग्लिश करून चालत नाही, हे समजून घ्या. बरं का, इथं इंग्लिश करत असताना तुम्हाला व्होकॅब जी आहे इंग्लिशची, इंग्लिशच्या शब्दसंग्रहाच्या संदर्भामध्ये ही वनरक्षक करणारी पोरं, वनसेवक करणारी पोरं जर हा व्हिडिओ बघत असताल, ही समजून घ्या. याला मार्केटमध्ये इंग्लिशला कोणतं चांगलं पुस्तक आहे द्यावं, घेऊन आला नाही रे दाद्या, 5 पीस होत नाही बघ. वेगळी व्होकॅब थोडीफार करावी लागते. शक्यतो ज्या रेल्वेच्या परीक्षा, बँकिंगच्या परीक्षासाठी जे इंग्लिश लागतं, जे इंग्लिशची पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, शक्यतो त्याचा वापर करा. मी थोडक्यात इथं सांगत आहे की ज्या वेळेस तुम्ही केंद्रांच्या ज्या परीक्षा आहेत त्यासाठी दिल्ली युनिव्हर्सिटीची जी पुस्तकं आहेत, ते दिल्ली UGC दिल्ली युनिव्हर्सिटी त्यांच्याकडण्यासाठी जी पुस्तकं किंवा रेल्वेसाठी कुठलं पुस्तक जी आहे इंग्लिशसाठी चांगलं, त्या पद्धतीचं इंग्लिश करून घ्या किंवा त्या पॅटर्न मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाकडे इंग्लिशचा क्लास करा. भानगड गेले पुढे आमच्याकडे सगळ्यात मोठा फरक सांगतो आणि जास्त तुमचा टाइमपास करत नाही. मॅथ्स अँड रिझनिंगच्या संदर्भामध्ये इथं सुद्धा निव्वळ MPC किंवा यापूर्वी सुडवली शेकडेवारी, एका नावेत 5 माणसं बसली, वजन त्याचं एवढं 6वा बसला, मग सरासरी किती असलं नाही. हे आहे, याला धरून अजून पुढे चालावं लागतं. थोडं मॅथ्स अँड रिझनिंग ऍडव्हान्स मध्ये बी चालायचे. आणि मग ह्याच्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीची पुस्तकं तुम्हाला वापरावी लागतील. स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे भरती असेल, बँकिंग असेल, ह्यांच्यासाठी जी पुस्तकं वापरली जातात, आपल्या पुस्तकांबरोबर त्या पुस्तकांचा सुद्धा सहवास ठेवा. आणि मग सगळ्यात महत्वाचा, जिथं पोरांचे मार्क जातात, हा घटक म्हणजे तुमचा सामान्य ज्ञान. इथं पोरांचे मार्क अपेक्षेनुसार पडत नाहीत. सर मागच्या वेळेस का नाही जेव्हा तलाठीचा पेपर दिला मला 87 मार्क आले होते, पण ह्या वेळेस सर मी का नाही ज्या वेळेस केलं का ह्या वेळेस तर स्कोरच कमी आला, 68च्या पुढेच गेलो नाही. त्याचं कारण हे आहे बरं का, की सामान्य ज्ञानाच्या संदर्भामध्ये आपला काय चुकलाय माहितीये का, चष्मा चुकलाय बघायचा. आमच्या लक्षातच आलं नाही. जिल्हा निवड समिती पेपर घेत नाही, MPC पेपर घेत नाही, हा पेपर TCS IBPS कडनं कंडक्ट व्हायला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे इथं सामान्य ज्ञान मध्ये सगळ्यात लक्षात ठेवा, आमच्याकडं सामान्य ज्ञान पुन्हा आमच्याकडे 2 घटकात मोडलं जातंय. एक आहे GS, ज्याला प्रॉपर आम्ही इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान अभ्यासक्रमातले विषय म्हणतो, आणि दुसरा असतो तुमचा कोणता, चालू घडामोडी. हा फरक आमच्या लक्षात येत नाही. हे 2 घटक येतात, ह्या दोघाला काम करावं लागणार आहे. आणि ह्या दोघाला काम करत असताना आम्ही काय करायला लागलो माहितीये का, आपली पोरं काय करतात, सह्याद्री का नाही सर, सह्याद्री महाराष्ट्रात इतका पसरलेला आहे, नर्मदा नदीची महाराष्ट्रातली लांबी इतकी आहे. अरे तुझा सगळा भूगोल महाराष्ट्रातच उड्या मारितोय, भारताच्या भूगोलावर बी कर काम थोडंफार. मला काय सांगायचं आहे सर, महात्मा गांधी भारताच्या ह्या तारखेला आले, त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर पहिलं आंदोलन हे केलं. तुझा इतिहास हा आधुनिक भारताचा इतिहास आहे, प्रश्न मध्ययुगीन इतिहासावर पडतात. ही समजून घ्या फरक बरं का. ज्या वेळेस तुम्ही GK करत असणार आहेत, तुम्ही प्रचलित आता जी पुस्तकं वापरतात सर्वसाधारणपणे पोरं तात्याचा ठोकळा वापरतात.
एकनाथ पाटलांचा ठोकळा वापरतात. मग माझं बेस्ट वे आहे सगळ्यांसाठी सांगणं आहे की तात्यांच्या ठोकळ्याला तुम्हाला स्पेक्ट्रम किंवा लुसेंटच्या जीकेची जोड द्यावी लागेल. जास्त भर चालू घडामोडीवर ठेवावा लागेल. चालू घडामोडी करत असताना सुद्धा आपली जी पुस्तकं मार्केटमध्ये तुम्ही वापरतात, लक्षवेध बळीराम हावळेंचं असेल किंवा आपल्या भराटे सरांचं असेल किंवा देवा जाधवर असेल, तुम्ही ही जी पुस्तकं वापरतात ह्या पुस्तकाबरोबर तुम्हाला केंद्राच्या संदर्भामधले म्हणजे थोडक्यात प्रतियोगिता दर्पण वगैरे अशा पद्धतीची चालू घडामोडीची पुस्तकं सुद्धा, थोडक्यात स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी किंवा बँकिंगसाठी जी पुस्तकं चालू घडामोडीसाठी यूज केली जातील त्या पद्धती किंवा जे प्रश्न ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम चालू घडामोडीचा तिथं असेल त्या पद्धतीनं तुम्हाला हे डिझाईन करा. तुमच्या अभ्यासात एवढा थोडा बदल होऊ द्या. एवढं जर केलं, बॉन्डवर लिहून घ्यायचं, बॉन्डवर बरं का. मागच्या वेळेस 68 वर अडकलेली गाडी यंदा 60 वेगाने 87-90 क्रॉस होत आहे आणि निकालात नाव येत आहे. आपण जे काही बोललेलो आहे हे सर्वसाधारणपणे टेक्निकल नॉन टेक्निकल, टेक्निकलचं काय आहे त्याच्या एक संदर्भातलं विषय ज्ञान आहे. मी मराठीचा माणूस म्हणजे मी आर्टचा माणूस, मी आर्टच्या माणसाने इनाकरण रान हाणायचं DMER या इकडे नर्सिंगचा क्लास घेतो असं नाही ना चालायचं. फार्मसीचं घे, हो फार्मसीला ह्या पुस्तकात न कर. अरे मला गोळ्याची नावं वाचता येईना तर मी कसं त्याच्याबद्दल बोलणार. त्या विषय ज्ञानाबद्दल मला बोलता येणार नाही. मी सर्वसाधारणपणे 100 प्रश्न नॉन टेक्निकलचे, टेक्निकलचे 60 प्रश्न त्याच्या संदर्भामध्ये बोललेलो आहे. विनाकारण TCS IBPS चा भाऊ करून घेऊ नका. प्लेन अभ्यासक्रम तुमच्यासारखाच आहे. रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये थोडासा चेंज, स्ट्रॅटेजिकली चेंज करायचा आहे. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो सगळ्यांसाठी, ज्याला ही गोष्ट कळलेली आहे त्यांनी सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा, MPC आणि सरळ सेवा ह्यांच्यामधला सगळ्यात मोठा फरक काय आहे हा जर ज्याला समजला, तुमच्या माहिती करता गावाच्या माहिती करता MPC साठी तुम्हाला अभ्यासच लागतो. सरळ सेवासाठी सगळ्यात मोठी गोष्ट अभ्यास तर लागतो, अभ्यास प्लस स्ट्रॅटेजी लागते. आणि ज्याला ही गोष्ट कळली त्याचा निकाल येतो. मला वाटतं TCS IBPS पॅटर्न नेमका काय, त्याच्यासाठी तुम्हाला नेमकं TCS IBPS मधला फरक कळला असेल. तुम्हाला क्रॅक करण्यासाठी वेगळं काय केलं पाहिजे हे सुद्धा बऱ्यापैकी समजलं असेल. पुन्हा विनंती करतोय, लेक्चर आवडलं असेल कृपया लाईक करा. चॅनल नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इतर होतकरू गरजू मित्रांपर्यंत नक्की माहिती पोचवा. लिंक हे जी तुम्ही शेअर करा. काही अडीअडचण असेल बिनधास्त ह्या नंबरला कधीही मेसेज करा. आणि जर TCS IBPS कडनं कंडक्ट होणाऱ्या किंवा घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही पदासाठी परीक्षेसाठी संपूर्ण विषयाची बॅच लावायची असेल तर आपली नादखुळा बॅच आहे. नादखुळा ह्या नंबरला कधीही व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा कॉल करून बिनधास्त ही करा. युट्यूबला तुम्ही चेक करत राहा, प्रचंड त्याच्यावर संदर्भामध्ये हे केलेलं आहे. ताकदीने अभ्यास करा. 2025 जाहिरातींचं वर्ष आहे. फुल मोठी मेगा भरती अजून एकदा ही होणार आहे, निघत आहे आणि TCS IBPS घेत आहे. मनापासून शुभेच्छा. भेटू अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.